नमस्कार मित्रांनो, आज आपण सामान्य ज्ञानवरचे प्रश्न पाहणार आहोत. जे जनरल नॉलेज आता परीक्षांमध्ये विचारले जात आहे. सर्वात सोपे प्रश्न विचारले जात आहे. आपण बघत आहोत पेपरमध्ये, ते सर्व आपण यामध्ये बघणार आहोत. आपण सामान्य ज्ञानची सिरीज सुरू केलेली आहे, जे आतापर्यंत पेपरमध्ये आलेले आहेत. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, वर्धा व पैनगंगा यांचा संगम कोठे झाला? वर्धा व पैनगंगा यांचा संगम शिवने येथे झाला. नेक्स्ट प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात आढळून येते? तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान हे चंद्रपूर जिल्ह्यात आढळून येते. बघा तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात कोणती मृदा आढळते? महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात जांभी मृदा आढळते. कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती या तालुक्यात आढळते? तर ताडोबा हे भद्रावती या तालुक्यात राष्ट्रीय उद्यान आढळते. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोह खनिजाचे मोठे साठे आढळून येतात? तर ते येतात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात लोह खनिजाचे साठे आढळून येतात. कोयना प्रकल्प अंतर्गत सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात, बघा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात हेडवाक नजीक जे धरण बांधण्यात आलं आहे, त्या धरणाच्या जलाशयाला कोणतं नाव देण्यात आलं? तर त्याला शिवाजी सागर असं नाव देण्यात आलं. कोणत्या प्रकल्पांतर्गत? तर कोयना प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात हेडवाक नजीक शिवाजी सागर हे धरण बांधण्यात आलं आणि त्या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर हे नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न कसाही विचारू शकतात. शिवाजी सागर हे धरण कोणत्या प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलं? तर कोयना प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलं. आणि शिवाजी सागर हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात. कुठे आहेत? हेडवाकच्या नजीक हे धरण बांधण्यात आलेलं आहे. असे प्रश्न विचारू शकतात. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहे? सोपा प्रश्न आहे, पण वेळेवर कन्फ्यूज करतात ते. सोलापूर या जिल्ह्यात साखर कारखाने आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी कोठे आहे? तर महाराष्ट्रात सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी ही इचलकरंजी येथे आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता ही गडचिरोली जिल्ह्यात आहे. सर्वात कमी लोकसंख्येची घनता ही गडचिरोली जिल्ह्यात आहे. पितळखोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर पितळखोरे लेण्या सर्वांनाच माहिती आहे, औरंगाबाद जिल्ह्यात आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभागात किती जिल्हे आणि किती तालुके आहेत? 8 जिल्हे आणि 76 तालुके आहेत. औरंगाबाद प्रशासकीय विभागात 8 जिल्हे आणि 76 तालुके आहेत. तसेच मित्रांनो, औरंगाबादला नवीन कोणतं नाव देण्यात आलं ते पण विचारलं जाऊ शकते. ते पण तुम्ही लक्षात ठेवा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, औरंगाबाद जिल्ह्याचं नवीन नाव काय आहे? सर्वात जास्त तालुका असणारा प्रशासकीय विभाग औरंगाबाद, आणि त्याला आताच काय म्हटलं जाते ते पण तुम्ही मला नक्की कळवा. कोणत्या राज्याशी चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा आहेत? तर तेलंगणा या या राज्याच्या सीमेला चंद्रपूर, नांदेड आणि यवतमाळ हे जिल्हे जोडलेले आहेत. दादर नगर हवेली या राज्याशी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याची सरहद्द आहे. हे प्रश्न विचारतात, पुष्कळ परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत. काय म्हटलं आहे? दादर व नगर हवेली या राज्याशी महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्याची सरहद्द आहे. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका, हे असे प्रश्न तर हमखास विचारतात. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडला तालुका भामरागड, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड हा तालुका आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर जायकवाडी धरण होय. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण जायकवाडी धरण. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे साल्हेरचा किल्ला.
साल्हेरचा किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण हे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण होय. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण हे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण होय. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर मॉसिनराम. बघा, नावामध्ये खूप कन्फ्युजन होते. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणतं? तर मॉसिनराम हे होय. नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय हे नाशिक येथे आहे. नंतरचा प्रश्न, 1 मे 1978 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? तर भंडारा आणि गोंदिया हे दोन्ही एकाच वेळेस निर्माण करण्यात आलेले आहे. म्हणजे भंडारामधून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली हे नक्की. 1 मे 1978ला भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोणता जिल्हा उद्योगविरहित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे? तर गडचिरोली हा जिल्हा उद्योगविरहित म्हणजे तिथं कोणताही उद्योग नाही म्हणून जाहीर केलेला आहे. उद्योगविरहित म्हणजे उद्योग नसलेला जिल्हा जाहीर केलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोठे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यात शिंदेवाडी इथे ग्रामसेवक ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे. नंतरचा प्रश्न, बोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? बोर हे अभयारण्य वर्धा येथे आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये बोर हे अभयारण्य आणि पर्यटन केंद्र आहे. नंतरचा प्रश्न, औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? तर औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था मेरी व महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कुठे आहे? महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था आणि महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी नाशिक येथे आहे. नंतर खाऱ्या पाण्याचे बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर कोणते? खाऱ्या पाण्याचे बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर लोणार हे आहे. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील तालुका हा नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आहे. उत्तरेकडील तालुका नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव. महाराष्ट्र राज्यात एकूण किती हजार कोटीच्या प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे? महाराष्ट्रात एकूण 14,000 कोटीच्या प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते? भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक हे कन्याकुमारी होय. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? बघा, महाराष्ट्रातील मुंबई शहरामध्ये एकही तालुका नाही, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून असलेलं राज्य छत्तीसगड होय. मित्रमेळा ही संघटना विदा सावरकर यांनी कोठे स्थापन केली? तर मित्रमेळा ही संघटना सावरकरांनी नाशिक येथे स्थापन केली. भगवद्गीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण? भगवद्गीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत ज्ञानेश्वर होत. मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर मराठीतील पहिले वृत्तपत्र हे दर्पण आहे. नंतरचा प्रश्न, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर टिपेश्वर अभयारण्य हे यवतमाळ जिल्ह्यात आहे. बघा, जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो? तर जायकवाडी प्रकल्पामुळे जो जलाशय तयार झाला त्याला नाथसागर या नावाने ओळखले जाते. नंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे? सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट पुणे शहरात आहे. कोणते थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गाविलगडच्या डोंगरात आहे? तर चिखलदरा हे गाविलगडच्या डोंगरात
अमरावती जिल्ह्यात येते. मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर कोणतं शहर वसलेलं आहे? ऑब्व्हियसली पुणे शहर वसलेलं आहे. प्रसिद्ध हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर कीर्तन या क्षेत्राशी ते संबंधित होते. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? तर ताडोबा. ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी ही नर्मदा नदी आहे. महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले धरण हे राधानगरी धरण होय. तसेच महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई आकारमानाने सर्वात लहान जिल्हा आहे. नंतरचा प्रश्न आहे, पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुरंदर किल्ला हा पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ आहे. पुरंदर किल्ला हा पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर साल्हेर शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. आणि महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3रा क्रमांक लागतो. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाद्वारे 3रा आणि लोकसंख्येद्वारे 2रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर साक्षरतेच्या दृष्टीने 6वा क्रमांक लागतो. 82.9% एवढे महाराष्ट्राची साक्षरता आहे. सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात? सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला 72 एवढे पडतात. केंद्र सरकारचा उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा कोणाच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो? तर केंद्र सरकारच्या उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा हा वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो. म्हणजे वित्त आयोग सांगेल त्यानुसार केंद्र सरकारच्या उत्पादनात राज्य सरकारचा वाटा ठरवला जातो. जागतिक पोलीस दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक पोलीस दिवस हा 24 ऑक्टोबर या रोजी साजरा केला जातो. नंतरचा प्रश्न आहे, एकदिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे? तर एकदिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू शुभमन गिल हा ठरलेला आहे. शेती क्षेत्रातील अखंड 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य म्हणजे शेतीकरिता आवश्यक असणारे वीज हे 24 तास करणारा राज्य म्हणजे तेलंगणा होय. खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या 2 राज्यात वाहते? तर कावेरी ही नदी कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात वाहते. 65व्या महाराष्ट्र केसरी 2023 चे विजेता कोण बनलेले आहे? तर 65व्या महाराष्ट्र केसरी 2023 चे विजेते शिवराज राक्षे बनलेले आहे. ई लर्निंग म्हणजे काय? तर ई लर्निंग म्हणजे संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन करणे होय. नंतरचा प्रश्न आहे, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान किती आहे? ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान हे 4थे आहे. नंतरचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण किती समित्यांमार्फत चालते? तर जिल्हा परिषदेचे कामकाज हे 10 समित्यांमार्फत चालते. त्यात 10 समित्या स्थायी समिती, बांधकाम समिती, कृषी समिती, समाज कल्याण समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, पशुसंवर्धन समिती, दुग्ध विकास समिती, महिला बाल कल्याण समिती, जलसंधारण आणि पाणी पुरवठा समिती इत्यादी त्या समित्या आहेत. कोणत्या टेनिस खेळाडूने सर्वात जास्त ग्रँड स्लॅम पदक जिंकले आहे? तर नोवाक जोकोविच या टेनिस खेळाडूने सर्वात जास्त ग्रँड स्लॅम पदक जिंकले आहे. नंतरचा प्रश्न, 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
तर 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्याद्वारे करण्यात आलेले आहे. कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे? तर ब्राझील या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर दिल्ली. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात सर्वात जास्त लोकसंख्या आहे. नंतरचा प्रश्न, क्रिकेट एशिया कप 2023चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर क्रिकेट एशिया कप 2023चे विजेतेपद हे भारताने जिंकलेले आहे. नंतरचा प्रश्न आहे, बुद्धिबळ खेळताना कोणती सोंगटी नेहमी सरळ चालते पण हल्ला करताना तिरकी चालते? बुद्धिबळ खेळताना कोणती सोंगटी नेहमी सरळ चालते पण हल्ला करताना तिरकी चालते? ते आहे प्यादा. जो प्यादा असतो बुद्धिबळातला तो नेहमी सरळ चालते पण हल्ला करताना तिरकी चालते. मग नंतरचा प्रश्न आपला, एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे? एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक नरेंद्र मोदी हे आहेत. नरेंद्र मोदींनी लिहिलेलं पुस्तक कोणतं? तर एक्झाम वॉरियर्स. बघा, हे सर्व आपले आजचे जनरल नॉलेजचे सामान्य चालू घडामोडीचे प्रश्न होते. हे साधे साधे प्रश्न पण यावरच विद्यार्थ्यांचे मार्क्स कटतात. हेच साधे प्रश्नामध्ये विद्यार्थी भरपूर वेळा कन्फ्यूज होतात. म्हणून हे प्रश्न व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने पाठ करून घ्या. लवकरच भेटूया. धन्यवाद.